नमस्कार सगळ्यांचं डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी खास माहिती पाहणार आहे। आरोग्य विभाग तांत्रिक घटक आरोग्य सेविका या घटकामध्ये 80 पैकी 80 गुण कसे मिळवायचे याची डिटेल्स मध्ये माहिती पाहणार आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहे की IBPS नेमका आपल्याला कशा प्रकारे प्रश्न विचारणार आहे, नेमकं त्याची जी पातळीची आहे प्रश्न विचारण्याची काठिण्य पातळी किती प्रकारे खोलपर्यंत असू शकतं, नेमकं त्यानं जो सिलेबस दिलेला आहे IBPS न त्याच्या बाहेर सुद्धा कोणकोणत्या घटकावर IBPS प्रश्न विचारू शकते, ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांचा अभ्यास झाला असेल त्यांच्यासाठी या ठिकाणी खरंच खूप खूप शुभेच्छा। परंतु ज्यांचा अभ्यास झाला नसेल त्यांनी सावधान, कारण की अजून सुद्धा वेळ गेलेली नाही आणि ही वेळ तुमच्या काय या ठिकाणी हातामध्ये आहे। ही वेळ काय आहे तुमच्या हातामध्ये आहे। तर या तांत्रिक घटकाची संपूर्ण तयारी या ठिकाणी आपण पाहणार आहे। मित्रांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी हे जे आरोग्य सेविका पद आहे याच्यासाठी तांत्रिक घटक जे IBPS ने आपल्याला दिलेले आहेत त्या तांत्रिक घटकामध्ये आपल्याला डिटेलमध्ये आपला अभ्यास असणं आवश्यक आहे। टोटल तुम्हाला 18 घटक त्यांनी दिलेले आहे। तर या 18 घटकाच्या व्यतिरिक्त सुद्धा काही घटक आहेत की जे या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत। नंबर 1 आहे समुदाय आरोग्य शुश्रूषा घटक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे की आरोग्य नर्सिंग म्हणजे काय, आरोग्य नर्सिंगचे प्रकार काय, तत्वे काय, व्याप्ती काय, त्यांचे कार्य काय, तसंच त्यांचा जो सध्याचा कल आहे तो कल, नंतर नर्सिंग प्रक्रिया कशी असते ही माहिती, तसंच आरोग्य परिचारिका यांची भूमिका, तसंच आरोग्य शिक्षण आणि संवर्धन याच्याबद्दल सुद्धा आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे, या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तसंच या ठिकाणी जो नवीन कल दिलेला आहे आरोग्य विभागाचा आरोग्य सेविकेसाठी, तसंच IBPSच्या कलनुसार या ठिकाणी आपण आरोग्य सेविकेची नवीन बॅच सुद्धा सुरू केलेली आहे। ही बॅच तुम्हाला माहित असेलच, कदाचित ज्यांना या ठिकाणी बॅचची गरज असेल असे सर्वजण या ठिकाणी बॅच जॉईन करू शकतील। ज्यांना असं वाटत असेल की फक्त तांत्रिकची बॅच पाहिजे तर तांत्रिकची सुद्धा बॅच दिलेली आहे। नंबर तुमच्या समोर आहे 8010457760, याच्यावर तुम्ही कॉल करू शकता। तसंच या ठिकाणी हा जो पेपर आहे या पेपरमध्ये आपल्याला जो टॉपिक दिलेला आहे या टॉपिकची पूर्ण इन डिटेल्स मध्ये माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे। लक्षात ठेवा, नुसतं वरवर माहिती जर असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही। त्याची आपल्याला उदाहरणार्थ तुमचा पोषण आहार नावाचा घटक आहे, तर या पोषणमध्ये तुम्हाला आहाराच्या सगळ्या गोष्टी माहित असणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये सुपोषण म्हणजे काय, कुपोषण म्हणजे काय, सॅम बालक काय, मॅम बालक काय, त्यांचा जो असतो कशा प्रकारे त्यांची मोजमाप केलं जातं, BMI म्हणजे काय, संतुलित आहार काय, असंतुलित आहार काय, तसंच त्या आहारामध्ये कोणकोणते घटक असतात हे माहित असणं आवश्यक आहे। आपल्या आहारातले जे प्रमुख 6 घटक आहेत, प्रोटीन, कर्बोदके, स्निग्ध, क्षार, खनिज आणि जीवनसत्व, तर यांची माहिती सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे। यांचा शोध कोण लावला, यांचा उपयोगाने काय फायदा होतो, यांच्या कमतरतेमुळे काय रोग होऊ शकतो आणि यांच्या अधिक्यामुळे काय रोग होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय माहित असणं आवश्यक आहे। तसंच त्यांचे रासायनिक नाव, त्यांचे प्रकार, ह्या सगळ्या गोष्टी। नंतर या ठिकाणी चौथा जो टॉपिक आहे तो दुसरा टॉपिक या ठिकाणी आहे आरोग्य शिक्षण आणि संवर्धन, म्हणजे आरोग्याच्या संबंधित सगळे शिक्षण असणं आवश्यक आहे आपल्याला, तसंच त्याचं संवर्धन सुद्धा माहित असणं या ठिकाणी काय आवश्यक आहे। नंतर या ठिकाणी चौथा जो टॉपिक आहे मानसिक आरोग्य, ज्याला आपण मेंटल हेल्थ म्हणतो। मानसिक आरोग्य याच्यामध्ये कोणकोणत्या मानसिक बिमाऱ्या आहेत, त्यांची कारणं काय, त्यांचे उपाय काय, त्यांचे प्रकार काय। तर या ठिकाणी बरेचसे मानसिक आजार असे असतात की ज्याला आपण नैराश्य म्हणू शकतो, अतिनैराश्य, की ज्यांचे कारणच आपल्याला दिसत नाहीत। काही मानसिक आजारांचे शारीरिक कारण असतात, काही माणसाचे आपल्याला कारण कळतात, काहींचे अजिबात कारण कळत नाहीत। असे मानसिक आजार, त्यांचे उपाय, त्यांची लिस्ट, तर हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे। जसं की हिस्टोरिया, ज्याच्यामध्ये रोगभ्रम आहे, काही जणांना मेंटल डिसेबिलिटी त्या ठिकाणी निर्माण होते, काही मतिमंदत्वाचे कारण असतात, काहींचा बुद्ध्यांक कमी असतो। तर IQ कसा मोजला जातो, EQ कसा मोजला जातो, या ठिकाणी शारीरिक निर्देशांक असेल, मानसिक निर्देशांक असेल, हे सगळे त्या ठिकाणी बुद्ध्यांक मोजायचे असतात। नंतर आहे स्वच्छता आणि सुव्यवस्थापन, म्हणजे या ठिकाणी सॅनिटेशन, स्वच्छता, स्वच्छतेचे प्रकार, स्वच्छतेचे साधनं, स्वच्छतेचे मार्ग, स्वच्छतेचा नियम, कायदे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। नंतर पुढचा टॉपिक आहे 6वा मानवी शरीर म्हणजे ह्यूमन बॉडी। ह्यूमन बॉडीचे जे शरीर संस्था आहे, स्नायू संस्था, अस्थि संस्था, प्रजनन संस्था, मज्जा संस्था, उत्सर्जन संस्था, रक्तभिसरण संस्था, तर असे प्रत्येक गोष्टीनंतर पेशी, पेशीचे अंग, अंग के लवके, आपले हार्मोन्स, वेगवेगळे एन्झामाइन्स, या सगळ्यांची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे। शरीराची माहिती, कुठं किती हाडे आहेत, कोणते एन्झामाइन कुठे येते, कोणत्या एन्झामाइनचं काय काम आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती
आपल्याला शरीरशास्त्र या घटकामध्ये असणं आवश्यक आहे. टोटल या ठिकाणी आपले जवळपास 6 अवयव संस्था आहेत. या सगळ्या संस्थांचं आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे. नंतर या ठिकाणी आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्याची सेवा. तर प्रायमरी हेल्थ सेंटर किती गावासाठी आहे, किती लोकसंख्येसाठी आहेत, किती लोक असतात, किती कर्मचारी असतात, संपूर्ण माहिती त्या ठिकाणी कोणती समिती होती, कोणत्या समितीने काय सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी PSC बद्दल. नंतर या ठिकाणी जंतू संसर्ग, या ठिकाणी आपल्याला जे रोग होतात त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीमुळे कोणकोणतं इन्फेक्शन होते सगळी माहिती. नंतर लसीकरण, लसीकरणामध्ये लसीचे प्रकार कोणते, लस कोणत्या महिन्यात देतात, कधी दिली जाते, कोण डोस देतंय, ती स्नायूमध्ये देतात की डर्मल देतात, इंट्राडर्मल देतात, स्नायूमध्ये देतात, त्वचेखाली, त्वचेच्या वर, 30 कोणात, 90 कोणात, 60 कोणात, ती सगळी माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. नंतर आहे साथीचे आजार. तर या ठिकाणी साथीच्या आजारामध्ये कम्युनिकेबल डिसीज कोणते आहेत, असंसर्गिक आजार, साथीच्या आजारामध्ये जीवाणूपासून होणारे, विषाणूपासून होणारे आजार, काही कृमीमुळे होणारे आजार. नंतर आहेत असंसर्गिक आजारामध्ये जुनाट आजार कोणते, तीव्र सिंड्रोम कोणते, STD रोग कोणते, असे सगळे या ठिकाणी रोगांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर त्या सोबतच आजार नियंत्रण कार्यक्रम जो आहे तो कीटक नियंत्रण कार्यक्रम, हे सगळे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम कधी लागू झाला, कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, TB नियंत्रण कार्यक्रम, असे सगळे या ठिकाणी टोटल 15 नियंत्रण निर्मूलन कार्यक्रम आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. नंतर या ठिकाणी पुढचा जो घटक आहे समुदाय आरोग्य विषयक बाबी, कम्युनिटी हेल्थ प्रॉब्लेम जे आहेत, या ठिकाणी समाजाचे आरोग्यविषयीचे काय काय प्रॉब्लेम आहेत, अशिक्षण असेल, अस्वच्छता असेल, सुविधांचा अभाव असेल, तर हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. नंतर प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन, या ठिकाणी प्रायमरी हेल्थ मॅनेजमेंट या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे करता येईल. प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन म्हणजे एखादी बिमारी व्हायची असेल तर पहिल्या स्टेजला आपण नेमकं काय करू शकतो त्याच्याबद्दलची माहिती. नंतर प्रथमोपचार आणि संदर्भ सेवा, एखाद्याला जर एखादी जखम झाली असेल, बिमार पडला असेल, ॲक्सिडेंट झाला असेल, जळला असेल, कुदी मारली असेल, फाशी घेतली असेल, पाण्यात डुबला असेल, वाघानं मारलं असेल, कुत्रं डसलं असेल, तर ह्या सगळ्या ज्या प्रथमोप सेवा आहेत, फर्स्ट एड सर्व्हिस, या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे आहेत, त्यांचे उपयोग काय, या ठिकाणी खाली पाय ठेवायचं, वर मुंडी ठेवायची की पाणी टाकायचं की पाणी नाही टाकायचं, श्वास धरायचा आहे, RPR द्यायचा, CRPR द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी या चॅप्टरमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नंतर बाल आरोग्य शुश्रूषामध्ये चाइल्ड हेल्थ नर्सिंग, तर हा सर्वात कठीण घटक आहे. कारण की या ठिकाणी लहान मुलाचं काळजी कशी घ्यावी, त्याच्या जन्मापासून तर त्याला जवळपास 5 वर्षापर्यंत त्याची काळजी, त्याचे रोग, त्याचं लसीकरण, त्याचं शरीर मालिश वगैरे वगैरे, त्याला ज्या ज्या छोट्या छोट्या बिमाऱ्या होतात त्या बिमाऱ्यापासून कसं दूर ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी बाल आरोग्य शुश्रूषा किंवा बाल आरोग्य काळजीमध्ये आपल्याला पाहायचं आहे. नंतर आहे प्रसविका आणि प्रसूती संबंधी नियोजन. त्या ठिकाणी डिलिव्हरी, प्रेग्नन्सी यांच्यामध्ये कोणते संप्रेरक वापरतात, कशा प्रकारे डिलिव्हरी केली जाते, प्रेग्नन्सी कशी होते, तर त्या ठिकाणी त्याचं वय किती, किती वयामध्ये काय वय पाहिजे, काय कधी सोनोग्राफी करतात, काय करतात, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रसविका आणि प्रसूती संबंधी नियोजन चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. नंतर या ठिकाणी शेवटचं आहे आरोग्य केंद्र व्यवस्थापन, हेल्थ सेंटर मॅनेजमेंट. या ठिकाणी आरोग्याचं मॅनेजमेंट कशा प्रकारे करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला असणार आहे. तर याच्याशिवाय तुम्हाला अजून आता मी सांगितल्याप्रमाणे 17 टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत. हे 17 टॉपिक सोडून आपल्याला अजून कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, तर ते हे सर्व टॉपिक्स तुमच्या समोर या ठिकाणी मी मांडलेले आहेत. या टॉपिकच्या जर तुमच्याकडे नोट्स असतील तर काही प्रॉब्लेम नाही, जर नोट्स नसतील तर पटापट तुम्ही ह्या नोट्स घरपोच मागवू शकता किंवा डबल अकॅडमी पुणेची बॅच आहे, त्या बॅचमध्ये तुम्हाला इन डिटेलमध्ये सर्व टॉपिक, सर्व लेक्चर शिकवले जाणार आहे. तर त्याच्यामध्ये या ठिकाणी सर्व महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ इंजेक्शनचे प्रकार, दूरध्वनीचे क्रमांक, टाकाऊ वस्तूचं वर्गीकरण, त्यांची विल्हेवाट कशी लावायची. नंतर या ठिकाणी लोकसंख्या, त्यांची माहिती, आयुष्य पद्धती कोणकोणत्या आहेत, डासाचे प्रकार, त्यांचे जीवनचक्र कसं असतं, नेमकं ते कधी डसतात, कधी उडतात, त्यांच्या मादी किती, पाय किती, हात किती. नंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या योजना. या आरोग्य विभागाच्या योजनेमध्ये महिलांच्या संबंधित योजना, नंतर तुम्हाला जे संबंध आहे बालकांच्या संबंधित योजना, नंतर या ठिकाणी आरोग्याशी संबंधित महत्त्वाचे दिनविशेष, महत्त्वाचे सप्ताह, कोणकोणते सप्ताह येतात, महत्त्वाचे आरोग्य विभागाचे वर्षे या ठिकाणी कोणकोणते आहेत. नंतर आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या संघटना, आरोग्यविषयक राष्ट्रीय धोरणं, जे आतापर्यंत 3 धोरणं या ठिकाणी सुरू केलेली आहेत, ते 3 धोरणं. नंतर या ठिकाणी आरोग्य सर्वे, त्याची सुद्धा माहिती, महिला बालकांची धोरणं, नंतर लोकसंख्या धोरण आतापर्यंत, नंतर महिला आणि बालकांसाठी असलेले आयोग, तसंच महिला आणि बालकांशी निर्माण केलेले कायदे. तर ह्या सगळ्या प्रकारच्या नोट्स किंवा या सगळ्या प्रकारच्या टॉपिकचा जर तुम्ही अभ्यास केला
एकही टॉपिक तुम्ही जर सुटू दिला नाही तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यापासून कोणीही रोखणार नाही. आणि विशेष म्हणजे खूप खोलामध्ये अभ्यास करा. उदाहरणार्थ तुम्ही जर या ठिकाणी उत्सर्जन संस्थेचा अभ्यास करत असाल तर ते पूर्ण उत्सर्जन संस्थेचं डीपमध्ये त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. एखाद्या औषधाचा अभ्यास करायचा असेल तर पूर्ण औषधाचा अभ्यास करायचा. आता लोकसंख्यामध्ये तुम्हाला नुसतं लोकसंख्या माहिती नाही तर जन्म मृत्यू, महिला मृत्यू प्रमाण, माता मृत्यू प्रमाण, बाल मृत्यू प्रमाण, साक्षरता प्रमाण, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला काय माहीत असणं आवश्यक आहे. तर ह्या नोट्स सगळ्या तुम्ही नोट्स काढायच्या आहेत. जर तुम्ही काढल्या नसतील तर काही प्रॉब्लेम नाही. डबल अकॅडमी तुमच्यासाठी कायम सेवत आहे. आपण ही जी बॅच आहे या बॅचमध्ये हे संपूर्ण लेक्चर या ठिकाणी घेणार आहे. सर्व संपूर्ण टॉपिक या ठिकाणी आपण तुम्हाला त्यामध्ये एकही गोष्ट तुमची सुटणार नाही. आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच कळली असेल. आणि ज्यांना ही फाईल डाउनलोड करायची असेल त्यांच्यासाठी मी फाईल @डबल अकॅडमी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला काय करतो, ही फाईल अपलोड करून टाकतो. तिथून तुम्ही ही फाईल काय करू शकता, डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी पटापट या ठिकाणी 80 10 45 77 60 तुमच्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्या नंबरवर कॉल करा. डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. थँक्यू.